नमस्कार. आज आमच्या मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट संचलित प्राथमिक आश्रमशाळा, माध्यमिक आश्रमशाळा, उच्च माध्यमिक आश्रमशाळा या वर्षी म्हणजे 2025 साली शालेय प्रतिनिधी वार्षिक निवडणूक 2025चे आयोजन या ठिकाणी केलेले आहे. जगातील सर्वोत्तम लोकशाही ही भारतात आहे आणि लोकशाही पद्धतीने जे मतदान आहे याची ओळख आपल्या विद्यार्थ्यांना व्हावी या उदात्त हेतूने आम्ही या निवडणुकीचं आयोजन केलेलं आहे. भविष्यामध्ये विद्यार्थी हा जेव्हा वयाच्या 18व्या वर्षी प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेमध्ये उदाहरणार्थ लोकसभा असेल, विधानसभा असेल किंवा स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका असतील त्यावेळेस त्याला प्रत्यक्ष मतदान कसं करायचं याचा पूर्व अनुभव हा शाळेत मिळावा हा आमच्या संस्थेचे सचिव ॲडव्होकेट समीर मुखरे यांचा उदात्त हेतू आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ह्या वर्षी पहिल्यांदाच हा अभिनव उपक्रम आम्ही या ठिकाणी राबवत आहोत. तर हा जो ब्लॉक क्रमांक आहे तर त्याचा मी निवडणूक निर्णय अधिकारी आहे आणि या ठिकाणी 5वी, 6वी आणि 7वी या प्राथमिक आश्रमशाळेचं मतदान या कक्षामध्ये होणार आहे. तर या ठिकाणी 5वी, 6वी आणि 7वी या 3 वर्गाचं मतदान आहे. या ठिकाणी तिन्हींचं मतदान मिळून 115 असं आहे. तर या ठिकाणी ज्या पद्धतीनं विधानसभा असेल, लोकसभा असेल किंवा स्थानिक स्वराज्याच्या ज्या निवडणूक आपण घेतो त्या पद्धतीनं आम्ही ब्लॉकची बैठक व्यवस्था करण्याचा हुबेहूब प्रयत्न केलेला आहे. आणि या ठिकाणी मी जे उमेदवार जे आहे यांना शुभेच्छा देतो की आपण या ठिकाणी 2 ते 3 दिवस अतिशय प्रामाणिकपणे प्रचार केलेला आहे आणि या प्रचाराच्या माध्यमातून नक्कीच तुम्ही शालेय प्रतिनिधीमधून निवडून येताल असा आशावाद व्यक्त करतो आणि शुभेच्छा देतो. धन्यवाद. इकडे बघा कुठल्या पक्षाचा आहे तुम्ही? पॅनलचं नाव काय तुमचा? तुमचा कुठला आहे? चाल करा चालू. आपापली चिठ्ठी चिठ्ठी घेऊनच फोन करायची ना, फोन करायचं ऐका ना, एक चालेल ऐका नंतर सेम
इकडे बघायचं नाही बोली. इकडे बघ की. असं काय असं की तू चिठ्ठी टाकायचं. इकडे टाकायचं. इथं टाकायचं का तिथं टाकायचं? इथं टाकायची समोरासमोर. असं का? हां इकडे बघायचं. इथून दाखव आता. आता ही पेढी असेल ना माझं. हां ओके. चला चला पाठवा. हां सुरू दुसरा. चला आता काय 5 सोडायची. कोण 5 नाही, हा बघ, चला ब्लॉक नंबर 2 ला चला. एका वेळेला वर्गात आता एकच घ्या. निवडणूक अधिकारी कोण? माहिती आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले माध्यमिक आश्रमशाळा इंदापूर आमच्या प्रशालेमध्ये आज विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही आणि लोकशाही जिवंत राहण्यासाठी मुलांमध्ये लोकशाहीचं महत्त्व पटवून देण्यासाठी हा एक छोटासा उपक्रम आम्ही आयोजित केलेला आहे. आपल्या देशामध्ये जी अराजक परिस्थिती आहे, देशामध्ये भविष्यात मुलांमध्ये लोकशाहीचं महत्त्व पटलं पाहिजे आणि मुलांना लोकशाही समजण्यासाठी लोकशाहीमध्ये खऱ्या अर्थानं जर ह्या लहान मुलांपर्यंत लोकशाहीचं महत्त्व पटलं तर उद्या भविष्यात एक सक्षम आणि सुदृढ लोकशाहीचा जन्म होऊ शकतो. त्यासाठी खऱ्या अर्थानं मुलांपर्यंत ते शिक्षण मिळणं गरजेचं आहे. यासाठी आम्ही सर्व मुलांमधून एक प्रतिनिधी निवडणे आणि त्यांच्यापर्यंत ती लोकशाही पोहोचवणे यासाठी हा एक छोटासा उपक्रम आहे. इथं कुठल्या त्याचा मतदान कुठल्या ह्याच्यासाठी? 8वी 9वी 10वी माध्यमिक विभागाचं इथं मतदान आहे. बरं. आणि हे उमेदवार आहेत. टोटल किती मतदान आहे? टोटल 169 मतदान आहे. बरं. किती उमेदवार आहेत? उमेदवार 6 आहेत. मुलींमधून 3 आणि मुलांमधून 3. पॅनल किती? म्हणजे शाळेचा प्रतिनिधी निवडत आहोत आपण. त्यामुळं पॅनलचं नाही, ते सर्व स्वतंत्र उमेदवार आहेत. बरं. त्यांचा अख्ख्या मुलांचा एक प्रतिनिधी आणि मुलींचा एक प्रतिनिधी. म्हणजे आपण राष्ट्रपती कसं निवडला जातो त्या पद्धतीने ही निवडणूक आहे. बरं. राष्ट्रपती किंवा राष्ट्राध्यक्ष जसं निवडला जातो तशा पद्धतीने. 170 उमेदवार लावायचे आज आपण आज आमच्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले माध्यमिक आश्रमशाळा इंदापूर मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट अंतर्गत ही आमची माध्यमिक विभाग येतो. या विभागाच्या अंतर्गत आम्ही मुलांमध्ये लोकशाहीची पाळंमुळं जिवंत ठेवण्यासाठी, लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी, लोकशाही म्हणजे काय ही संकल्पना मुलांपर्यंत पोहोचली पाहिजे यासाठी हा आम्ही उपक्रम घेतलेला आहे. आणि या उपक्रम की मुलांनाच आपली लोकशाही जर त्यांचे धडे जर मुलांपर्यंत पोहोचले
तर भविष्याचे हे भवितव्य असतं देशाचं. त्यांना ही संपूर्ण माहिती मिळेल आणि उद्या आपली लोकशाही मजबूत आणि सुदृढ आणि सक्षम होण्यासाठी एक छोटासा उपक्रम आपल्या प्रशासनाच्या माध्यमातून हा घेण्यात आलेला आहे. साधारण किती दिवसापासून म्हणजे पूर्ण प्रक्रिया राबवतो? एक 8 दिवस झालं मुलांना आम्ही सांगितलं की बाबा तुम्हाला आपल्याला आपल्या शाळेचा एक प्रतिनिधी निवडायचा, मुलांमधून एक आणि मुलींमधून एक, असे 2 प्रतिनिधी निवडायचे. जसं आपण सरपंचाची निवड घेतो किंवा नगराध्यक्षाची निवड घेतो संपूर्ण मुलांमधून, म्हणजे जनतेतून जसं सरपंच निवडलं जातं तसं संपूर्ण मुलांमधून एक प्रतिनिधी आणि संपूर्ण मुलींचा एक आणि मुलांचा एक, असे 2 प्रतिनिधी आपण निवडणार आहोत. जसं आपलं म्हणजे मतदान प्रक्रियेमध्ये फॉर्म वगैरे भरला जातो तसंच प्रक्रिया केलेली आहे. अगदी तशीच प्रक्रिया केली आहे. आम्ही त्यांना सूचना दिल्या होत्या की बाबा तुम्ही फॉर्म भरण्याची मुदत दिली होती. काही मुलांनी फॉर्म भरले, त्यांची फॉर्मची छाननी केली. जे पात्र उमेदवार होते त्यांच्या याद्या बोर्डावरती लावल्या होत्या आणि त्याच्यानंतर त्यांचं चिन्ह वाटप केलं. ही सगळी जशी लोकशाही प्रक्रिया जशी आहे तशीच आपण राबवण्याचा प्रयत्न केला. साधारण किती उमेदवार चला सर लिंक शेअर करायची ते आम्हाला लाईव्ह चालू आहे सगळं. लहान मुलांनी गोंधळ करू नका. आकाश गोंधळ करू नका. हे बघ का बसलाय तुम्ही? उमेदवार आज चला ना. उमेदवार कोण कोण आहेत चला आज. चला पूजा करून घ्यायची मतदान पेटीची. उमेदवार चला. उमेदवार कोण आहेत चला. निवडणूक अधिकारी कोण आहे? शेख सर कुठे? एक ब्लॉक नंबर 3 मध्ये किती व्यक्तीचं मतदान प्रक्रिया? ब्लॉक नंबर 3 मध्ये राजमाता अहिल्याबाई होळकर कनिष्ठ महाविद्यालय इंदापूर या विद्यार्थ्यांचं मतदान या ठिकाणी आज आम्ही घेतोय. मतदान घेण्यापाठीमागचा उद्देश लोकशाही बळकट करणे आणि 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना जो प्रौढ मताधिकार मिळणार आहे त्या संदर्भात त्यांना माहिती व्हावी आणि आपल्या भारतातल्या मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करतोय की लोकशाही सदृढ झाली तरच आपल्या भारताचा विकास हा मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. त्यामुळे त्यांची जाण आत्तापासूनच त्या विद्यार्थ्यांना निर्माण व्हावी म्हणून आपण हा प्रयत्न करतोय. किती विद्यार्थी किती मतदान आहे? आता 110 मतदान या ठिकाणी आहे. बरं. किती उमेदवार? उमेदवार 6 उमेदवार आहेत. विद्यार्थी प्रतिनिधी 3 आहेत आणि विद्यार्थिनी प्रतिनिधी 3 आहेत. मतदान केंद्र अध्यक्ष आपलं तुमचं काय काम आहे याच्यामध्ये? नियंत्रण ठेवायचं. मुले किती यांची काउंटिंग करणे, व्यवस्थित सर्व आले तर ते चेक करणे आणि व्यवस्थित मतदान पार पाडणे. मतदान प्रतिनिधी तुम्ही काय भूमिका करता? बाहेरून जे येणार आहे उमेदवार ते मतदान करायचे टिक मार्क फक्त उमेदवार खातरजमा करतात. तुमची काय प्रक्रिया? जी मतपत्रिका आहे या बॉक्समध्ये टाकायची. तुमची काय भूमिका? सायन्सवाल्यांची 3 मतदान केले आणि 8वाल्यांची
तुमची काय पोटावर बोटाला तुम्ही काय करताय? बरं खरं चल पुढे 1 मिनिट. चला तुमचं नाव काय? कितवीला आहे? उमेदवार म्हणून का उभं राहावं वाटलं तुम्हाला? नवीन ॲक्टिव्हिटी वगैरे हां त्याच्यामुळे मग आता हे आज मतदान चालू आहे, तुम्ही काय तयारी केली? आज म्हणजे प्रचार अगोदर मतदान व्हायच्या अगोदर प्रचार केला की तुमच्यासाठी मी काय काय करू शकते. हां. मग मुलांना ते म्हणजे विद्यार्थ्यांना ते पटवून दिलं की मी तुमच्यासाठी हे करू शकते. आता मतदानाची वेळ आली, आता ते करते. बरं तुमचं काय नाव? शुभांगी शिवाचा. हां. मी मतदार म्हणून का एक नवीन उपक्रम म्हणून यात सहभाग झालेले आहे. तसेच मी विद्यार्थ्यांचे जर का मी निवडून आली तर तसंच मी विद्यार्थ्यांचे काही छोटे छोटे समस्या असतील ते सोडवण्याचा प्रयत्न करेन. तुम्हाला वाटतं तुम्ही निवडून याल म्हणून? नक्कीच. काय आश्वासनं दिली अजून? मी विद्यार्थ्यांनी मला विचारले तुम्ही काय काय करू शकता, तेव्हा मी सांगितलं तुम्हाला छोट्या अडचणींपासून ज्या मोठ्या अडचणी आहेत त्यापर्यंत मी सर्व अडचणी सोडवू शकते. तुमचं नाव काय? पूजा सोनवणे. बरं कुठली भूमिका घेऊन तुम्ही मतदानाला उमेदवारी घेतली? सगळ्या लहान मोठ्या मुलांना की 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांना मतदानाची संकल्पना कळण्यासाठी त्यांना मतदान उभं. बरं उमेदवारी आता तुम्ही जर निवडून आला तर काय करणार? आम्ही नक्कीच ह्यांच्यातल्या ज्या छोट्या मोठ्या समस्या असेल, त्यांना ज्या अडीअडचणी येत असतील ते सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करा. मतदार तुम्हाला मतदान करतील, तुम्हाला खात्री वाटते? नक्कीच करते. त्यासाठी काय केलं तुम्ही? आम्ही त्यासाठी त्यांच्या ज्या अडीअडचणी आहेत त्याचा प्रसार केला आणि त्याचा सोडवण्याचा प्रयत्न केला. तुमचं काय नाव? माझे नाव समाधान गेले. हां. मी आता उमेदवार आहे, पदावर थांबलो आहे, उभा राहिलो आहे. हां. तर माझं उभं राहण्याचं एक कारण आहे की शाळेला चांगली सवय लागली पाहिजे आणि शाळेला शिस्त लागली पाहिजे आणि शाळेचे नियम ते बरोबर पालन झाले पाहिजे असे माझे विचार आहेत. आणि जास्तीत जास्त मतदान मिळवण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केला? माझे शब्द होते ना जे मी कार्य करणार म्हणून मुलांना सांगितले वगैरे आणि कार्य पण चालू केलं तसंच त्याच्यावर वाटतं कारण की मी जिंकणारच. अरे वा. तुझं नाव? अमित सूर्यवंशी आहे. मी उमेदवारीला आता उभा राहिलो आहे. दुसऱ्यांची समस्याही सॉल्व करणार, शाळेला चांगली शिस्त लावणार, आपले जे आम्हाला मत देणार त्यांचे सगळ्यांना आपले शिस्तही चांगली लावणार. तुम्ही ते मतदान घ्यायसाठी तुम्ही कसा प्रचार केला? त्यांचे आपले काय काय समस्या आहेत ते सॉल्व केले. बरं तुमचं नाव काय? माझं नाव दीपक मोहनचा. मी म्हणजे उमेदवारी कोरोना बांधण्यात काय होऊ नये म्हणून ते मला सांगतात, त्यामुळे मी मतदानाला उभं राहतो. मतदानाला राहिलं तर माझी एकच आहे की म्हणजे कोणाचं भांडण नाही होणार. काय किती दिवस प्रचार केला आहे तुम्ही? 6 दिवस. 1 आठवडा. काय म्हणजे प्रचारामध्ये काय काय यंत्रणा राबवलं, म्हणजे कशा पद्धतीनं प्रचार केला? म्हणजे पोरांना बोललो तुम्ही काय तुमचे काय झाले, तुम्हाला काय मदत लागेल तर मी तुम्हाला पुरवण्याचा प्रयत्न करतो. कसं वाटतं आज तुम्ही उमेदवार आहे, मतदान चालू होईल? एकदम भारीच वाटतं त्याचं. हां. आम्हाला संधी भेटली ना, हां. त्यामुळे शाळेचे आम्हाला म्हणता आली म्हणजे आम्हाला पुढे कळलं तरी मतदान कसं करायचं. भविष्यात कधी मी मतदानाला उभा राहिलो तर मला असा अनुभव येईल. धन्यवाद.
मतदान अगोदर इथं जाऊन उमेदवार तुमच्याकडे आल्यानंतर तुम्हाला काय काय आश्वासनं दिली मतदानासाठी? बोला बोला. मतदान मागितलं असेल ना तुम्हाला उमेदवारांनी, काय म्हणले ते? आम्हाला मत करा, तुमच्या तुम्हाला उमेदवार काय म्हणाले? मतदान करा, कशा पद्धतीनं करा, काय म्हणले का? आश्वासनं दिली काय? काय म्हणले? आम्हाला मत द्या, आम्ही तुमच्या लहान लहान अडचणी सगळ्या आम्ही सॉल्व्ह करू म्हणले. बरं. तुमचं मतदान नाही का? का? चौथीला आहे. बरं बरं. कोणाला मतदान आहे? कोणाला मतदान आहे? हा, 5वी ते? बरं बरं. तुम्हाला काय म्हणाले? 5वीला गेल्यानंतर का? बरं. मग तुम्ही आता काय करताय? हा, खेळताय? अरे वा. हे का बसलाय तुम्ही इथं? मतदान? बरं बरं. तुमच्याकडे किती उमेदवार आलेत? 4. काय म्हणाले तुम्हाला? फक्त मत द्या म्हणले. तुम्ही कशासाठी त्यांना मतदान करणार आहे? मतदान का करणार आहे तुम्ही त्यांना? त्या उमेदवारांनी तुम्हाला काय आश्वासन दिलं? बरोबर. अजून अजून काय काय म्हणले? तुम्हाला मतदान मागायला आले असतील की ते, मग त्या आल्यानंतर काय म्हणाले? हा, असं म्हणाले का? सोडवतील तुमच्या अडचणी? बापरे. हे बाळांनो, तुम्ही का बसला इथं? मतदानाचा अधिकार बजावायला. अरे वा अरे वा. आता उमेदवार तुमच्याकडे किती आहेत? 2. काय त्यांनी का आश्वासन दिलं तुम्हाला? स्वच्छता ठेवील, परत विकास. आता तुमच्या मनातला उमेदवार त्याला तुम्ही मतदान करणार? हा, बरं. मग तुमच्या मनातला उमेदवार जर निवडून आला तर तुम्ही काय करणार? अरे वा अरे वा अरे वा. हे काय बसला रे इथं? तुमच्या किती उमेदवार आहेत तुमच्याकडे मतदानावर? 3. तुमच्याकडे आलते का मतदान मागायला? काय म्हणाले? होय. अजून काय? आता तुम्ही तुमच्या मनातल्या उमेदवाराला का म्हणून मतदान करणार आहे? हा,
स्वच्छता काय भांडण- कुठल्या उमेदवाराला मतदान करणार तुम्ही? अरे तसं नाही, तुमच्या मनातला उमेदवार, पण कुठल्या विचाराच्या उमेदवाराला करणार मतदान? कुठल्या विचाराच्या मतदानाला करणार तुम्ही? म्हणजे जो सगळी आपले हा. सुविधा विविधा आणि आपली भांडणं त्यांना का अडचणी काय असं ते सोडवत त्याला मतदान करणार. बरोबर. असं त्यांनी आमच्या मतदान आम्ही एक सगळ्यांनी मिळून फक्त पेनला मतदान करणार आहे. ते म्हणजे आमच्या अडचणी सुखसुविधा सगळं ते पुरवणार. काय भांगड त्यांनी म्हणजे दुसऱ्या उमेदवाराने तुम्हाला काय सांगितलं नाही का? होय. जेवढं आम्हाला सगळ्यांना पेन असं उमेदवार राहतात त्यांनी आम्हाला असं संपूर्ण सांगितलं. बर. हो सर, चाललाय कुठं? हे का बसलाय तुम्ही इथं? किती उमेदवार आहेत तुमच्यात? 4 आहेत का? काय आश्वासन दिलं तुम्हाला उमेदवारांनी? हा. किती दिवस झालं ती प्रचार करतात? ती कशा पद्धतीने प्रचार करतात? काय काय म्हणजे कसं म्हण घोषणा देऊन? अरे वा. बर. आज मतदानाला तुम्ही जाणार आहे, कसं वाटतं तुम्हाला मतदानात बघतो? अरे वा. नमस्कार. आज तुमच्या शाळेमध्ये, संस्थेच्या शाळेमध्ये जी काही शालेय प्रतिनिधी निवडणूक, वार्षिक निवडणूक कार्यक्रम चालू आहे आणि प्रत्यक्ष तुम्ही पाहताय, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? भारतीय लोकशाही टिकली पाहिजे, त्या संदर्भात असं संकल्पना आली की बाबा मुलांचं बॅलेट पेपरवरती आपण मतदान घ्यावं. आणि ग्रुपवरती संस्थेत चर्चा केल्यानंतर मग आपल्या शिक्षकांनी, सगळ्यांनी, कर्मचाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्यानंतर मग योजना ही लोकशाही प्रक्रिया आम्ही राबवली. जगामध्ये सगळीकडे बॅलेट पेपर मतदान होतं आणि जे प्रगतशील देश आहे जगामध्ये, EVM मशीन जपानने आणली, पण ते सुद्धा बॅलेट पेपरवर मतदान घेतात. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष सुद्धा निवडले जातात, ते बॅलेट पेपरवर निवडले जातात. त्यामुळं आपल्या मुलांना बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचं कारण काय आहे की फ्री, फेअर आणि ट्रान्सपरंट इलेक्शन होतं. म्हणजे मुक्त, निष्पक्ष आणि पारदर्शक असते बॅलेट पेपरवर. की कळतं की आपण कोणाला शिक्का मारला आहे तो. त्यासाठी आपण बॅलेट पेपरची योजना राबवली. थोडक्यात आपण मिनी मार्केटवाडी म्हटलं तरी चालेल. आणि विद्यार्थ्यांना 18 वर्षानंतर जे अनुभव आहेत ते आताच आले पाहिजेत. तिथं गेल्यानंतर मतदान होण्याचा प्रकार होतो ते आता समजलं त्यांना. आणि आमचं असं संस्थेचं म्हणणं आहे की इच्छा आहे की मुलांनी पुढं झाल्यावर अधिकारी झालं पाहिजे, शिक्षक झालं, म्हणजे राजकारणात पण गेलं पाहिजे. बरं. आज कसं वाटतं तुम्हाला बघितल्यावर? असं मला असा अंदाज वाटतो की भविष्यामध्ये 20-25 वर्षांनी आमचा एखादा आमदार, खासदार ते आमचा विद्यार्थी 100% असेल. अरे वा. तुमच्या त्याला शुभेच्छा. 100% शुभेच्छा. धन्यवाद. प्राचार्य पोट, प्राचार्य पोट. बा, मतदारांमध्ये सुद्धा आज पूर्ण जल्लोष दिसतोय. रांगेत बसलेत मतदार आज. सर, आणि एक बोट असं करून दुसऱ्या बोट असं करायचे रे. नमस्कार. आज तुमच्या शाळेमध्ये विद्यार्थी प्रतिनिधी निवड चालू आहे, तर कशा पद्धतीनं तुम्ही नियोजन केलं आणि आता सध्या त्यांच्याकडे पाहिलं काय वाटतं तुम्हाला? सर, आजच्या काळात कसं लोकशाहीच्या प्रतिनिधी आपण ज्यावेळेस निवडतो त्यावेळेस 5वी, 6वी, 7वी असं एक गट केलेला आहे. त्याच्यात 5वी, 6वी, 7वीचा मुलांचा एक आणि मुलींचा एक असा प्रतिनिधी निवडणार आहे. 8वी, 9वी, 10वीचा एक गट आहे. म्हणजे वयोमानानुसार आपण काय केलेले आहेत, गट गेले ना. प्रत्येक गटातला एक मुलगा आणि मुलांच्या बरोबरीने एक मुलगी सुद्धा आपण प्रतिनिधी म्हणून निवडणं म्हणजे नेमणार आहोत. तर त्याच्यामध्ये साधारणतः आपण एक मंत्रिमंडळ स्थापन करणार आहोत
त्याच्यामध्ये आपल्या आश्रमशाळेची शिस्त म्हणा, अभ्यास मंत्री म्हणा किंवा स्वच्छता मंत्री, या सर्व विभाग त्यांच्या अंतर्गत आपण नेमून देणार आहोत. त्याच्यासाठी एक छोटासा केलेला हा प्रयत्न आहे. तुम्हाला कसं काय ही संकल्पना राबवू वाटली? काय असतं, अभ्यासाव्यतिरिक्त अदर ॲक्टिव्हिटीमध्ये मुलं नेहमीच उत्सुक असतात. त्याच्यामुळं दर शनिवारी आम्ही नवनवीन देण्याचा काही ना काही प्रयत्न करतच असतो. त्यातला हा थोडासा एक वेगळा उपक्रम आम्ही आज राबवलेला आहे. आणि ह्याच्यातून आपण नुसतं तोंडी सांगत असतो की आम्ही मतदान केलं, तर लहान लहान मुलं किंवा म्हणजे 18 वर्ष आतील मुलं आपल्याला नेहमी विचारतात की मतदान म्हणजे काय असतं. तर त्यांना एक आजचा दिवस हा त्यांचा एक छानपैकी अनुभव असणार आहे, तो त्यांच्या लक्षात राहील. आता ही मतदान प्रक्रिया पूर्ण पार पाडल्यानंतर मतमोजणी साधारण कधी होणार? मतदान प्रक्रिया अर्ध्या तासानंतर मतमोजणी लगेच करणार आहे. त्याच्यानंतर लगेच उमेदवार म्हणजे डिक्लेअर. धन्यवाद. थँक्यू.